नंदराजाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, अशा गवळणी सगळ्या गोकुळात सांगत सुटल्या. श्रीकृष्णाचा जन्म झाला. आगतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, आगतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, आगतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण. नंदराजाला मुलगा झाला. श्रीकृष्ण त्या ठिकाणी झाले आणि श्रीकृष्ण जन्माला आले. याचा आनंद गोकुळात झाला. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी. गोकुळच्या सुखाला पारावार उरला नाही. मग त्या गोकुळामधल्या सगळ्या गवळणी दशरथ नंदाचा मुलगा, यशोदेचा मुलगा कसा जन्मलेला आहे, कसा आहे हे पाहण्यासाठी गवळणी यायच्या. यशोदेजवळ यायच्या, पटकन बघायच्या आणि लगेच आनंदानं त्या ठिकाणी निघून जायच्या. इतका आनंद त्या गोकुळामध्ये आल्यानंतर, श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर त्या गवळणीला व्हायचा. अशा अनेक गवळणी आल्या. यशोदाजवळ यायच्या, श्रीकृष्णाला मांडीवर घ्यायच्या, डोळं भरून बघायच्या आणि पुन्हा माघारी जायच्या. असं करता 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 श्रीकृष्ण थोडस मोठे झाले. मोठं झाल्यानंतर आपल्याला तर माहित आहे, पहिल्यांदा बाळ काय करतं, चालायला लागतं, आहे की नाही. पहिल्यांदा तळवे तळ हात तळात टेकीत, तळवे तळात तळात टेकीत, गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. तळवे तळात तळात टेकीत, तळवे तळात तळात टेकीत, गुडघ्याने लागत, गुडघ्याने लागत. श्रीकृष्ण डाव्या गुडघ्यानं त्या ठिकाणी रांगायला लागले. जे आपल्या कुलाचा उद्धार करणारी जी मुलं जन्माला येतात ना, ती डाव्या गुडघ्यानं डाव्या पायानं रांगत असतात. आणि जी उजव्या पायानं रांगतात ते मी काय सांगायची गरज. भगवान परमात्मा ज्याच्या पोटी जन्माला घेतो आणि जे बाळ डाव्या पायानं खरडत खरडत रांगत, ते खरं कुलाचा उद्धार करणार असतं. कारण श्रीकृष्णच डाव्या पायानं रांगायला लागले. त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू श्रीकृष्ण मोठे झाले. आणि श्रीकृष्ण मोठे झाले, श्रीकृष्णानं आपल्या खोड्या करायला सुरुवात. आता सगळ्याचं ध्यान इकडे द्यायचं. मध्ये कुणीही बोलू, कारण मध्ये श्रीकृष्ण आला आणि तुमची एखादी खोड काढली तर माझ्याकडं. श्रीकृष्णानं पहिली खोडी कुणाची काढली असेल तर आईचीच काढली. कुणाची? आईचीच. ब्रह्मांडाचा नायक यशोदेचीच पहिली खोड काढाय निघाला. श्रीकृष्ण रांगत 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 वाट्यावरती बसले आणि यशोदा मैयानं श्रीकृष्णाला मांडीवरती घेतलं. आणि यशोदा मैयाला श्रीकृष्ण बोलू लागले, माँ साहेब
आपको मैं प्यारा लगता हो या दूध प्यारा लगता है. श्री कृष्ण हिंदीत बोलायला लागले, कारण तिकडे नंदाच्या तिकडे हिंदीत बोलतात. ऐक ना, आये तुला मी जास्त आवडतो का दूध जास्त आवडतं? कारण यशोदानं दुधाचं पातेलं चुलीवर तापाय ठेवलं होतं. हे तिच्या बी लक्षात नव्हतं. बाळ खेळवायला लागल्यानंतर आई ध्येयभान हरपून जाते आणि आपल्या बाळाला खेळवत असते. पण श्रीकृष्ण हा तो ब्रह्मांडाचा मालक आहे की नाही. बुद्धी घालणारा पण तोच आहे आणि बुद्धीतनं बाहेर काढणारा पण तोच आहे. मग श्रीकृष्णानं असं यशोदेला विचारलं, आईला विचारलं. आई म्हणली, मूड द्या, तुझ्यापेक्षा दुसरं काय लय प्यारा असतं वय. म्हणजे कुठल्याही आईला आपलं मुलंच हे जास्त आवडत असतं. त्या पोराच्या पुढं, आपल्या मुलाच्या पुढं त्या आईला अख्खं जग कसं असतं, पिकं असतं. बघा म्हणला. कोण म्हणतंय? श्रीकृष्ण यशोदाला म्हणला, नक्की दे टाळी. यशोदेनं लगेच श्रीकृष्णाच्या हातावर टाळी दिली आणि तेवढ्यात श्रीकृष्णानं डाव्या हातानं काय केलं, पातेल्यातल्या दुधाला सांगितलं, साहेब या बाहेर. दुधाला खुणिवलं. तसं पातेल्यातनं दूध काय झालं, उतू गेलं. गॅसवरचं दूध उतू गेल्यानंतर लवकर वास येत, पण चुलीवरचं पातेल्यातलं दूध जर का उतू गेलं तर लवकर वास येतो, आहे का नाही, करपलेला वास येतो. यशोदेच्या नाकाला ते दूध उतू गेलेल्याचा वास आला व त्या यशोदेनं लगेच श्रीकृष्णाला उचललं आणि दान दिशी खाली आदळलं आणि कुठं पळाली. म्हणून तवापासून आत जर दूध उतू चाललेलं असलं आणि एखादी महिला, एखादी स्त्री जर बाहेर काय कामात जर का असेल आणि तिला फक्त म्हणायचं दूध 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 दूध, हातातलं काम फेकून देणार, पण दुधाकडे पहिल्यांदा. मला वाटतं तवापासून ह्या मंडळीला दूध जास्त आवडतं काय कोणाला. मग त्यावेळेस दूध उतू गेलं आणि यशोदा मैया आत गेली आणि दूध तर उतू गेलंच नव्हतं, फक्त उतू गेलेल्याचा वास फक्त श्रीकृष्णानं आणला होता. पुन्हा श्रीकृष्णाला तिनं घेतलं आणि यशोदाला म्हणाली, यशोदा श्रीकृष्णाला म्हणाली, किती चावट आहे र. श्रीकृष्ण म्हणाला, मी चावट आहे का तू चावट आहे? खोटं कोण बोलली? तूच बोलली. आणि चावट कोणाला म्हणती? मलाच म्हणती. म्हणजे तुला माझ्यापेक्षा जास्त काय आवडतंय? दूध आवडतंय. म्हणून श्रीकृष्णानं पहिली खोडी कुणाची काढली तर आईची त्या ठिकाणी पहिली खोडी काढली. विठाला विठाला बाळकृष्णाला रांगाय लागले. रांगाय लागला तेवढ्यात आमच्या ताईबाई पण तिथं होत्या. ताईबाईने लगेच श्रीकृष्णाचा काय केला, जन्माचा दाखला घेतला आणि अंगणवाडीत टाकला. अंगणवाडीत टाकला ना. आणि श्रीकृष्ण मोठा झाला. आता अंगणवाडीत फक्त काही पोरच असतात का? असतात काय? पुरी पण असतात, म्हणजे मुली पण असतात. त्याच काळात एक भली मोठी मुलगी, तिचं नाव होतं पुतना. तिचं नाव काय होतं? पुतना. मग त्या श्रीकृष्णाचा जन्म आणि पुतना जवळजवळ त्या यशोदेच्या वयाची होती. यशोदेच्या वयाची. आणि ती पुतना, कारण गवळणीनं सख्या अख्ख्या गोकुळामध्ये बोबाटा केला, यशोदेला मुलगा झाला, आहे की नाही. पण इकडं कंसाला काही झोप येत नव्हती. म्हणून कंसानं काय केलं होतं? इडा मांडला होता. इडा कशाचा? जो कोणी त्या श्रीकृष्णाला मारेल त्याला आपलं अर्ध राज्य बक्षीस. म्हणून ती पुतना म्हणाली, अर्ध राज्य मिळते म्हणल्यावर बघूया, प्रयत्न करायला काय हरकत आहे. ट्राय टू ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करून बघूया, रडायचं काय. म्हणून ती पुतना त्या कंसानं
ठेवलेला विडा उचलला होता आणि ती पुतना राक्षसीन बनून आली होती. आणि तिनं येतानाच काय केलं होतं, आपल्या स्तनामध्ये विष भरून आली होती. आणि इतकं सुंदर रूप त्या पुतण्यानं घेतलं होतं. राक्षसीन दिसत नव्हती, गोकुळात आली आणि आल्याबरोबर नंदराजाच्या दरवाजावर थाप टाकली आणि यशोदेला हाक मारते, अय यशोदा. काय म्हणाली, अय यशोदा. यशोदा म्हणली, कोण आले सकाळ सकाळ. श्रीकृष्ण म्हणला, बरं झालं पहिली भवानी आली. पहिली भवानी या ठिकाणी आली. म्हणजे दुकान मांडल्यानंतर पहिली भवानी म्हणती, नाही तर दुसरी भवानी म्हणचाल ते नाही. श्रीकृष्ण आतूनच हसायला लागले, बरं झालं पहिलं गिराईक आपल्याला आलं. यशोदेनं दरवाजा उघडला. पाहते तर काय सुंदर अशा प्रकारची स्त्री नटून थटून आपल्या दरवाजाच्या समोर उभा राहिली. यशोदा म्हणली, कोण ग. कुणाला म्हणते, पुतनेला. आता यशोदेची पुतण्याची कवा गाठ पडली होती का, कवाच नव्हती. पण ती पुतना त्या यशोदेला म्हणते, हे बघ यशोदा कशी विसरली ग. आपण दोघी नव्हताव काय अंगणवाडीत एकीमेकीला शाळेत जात नव्हताव काय. मग अंगणवाडीतनं 5वी झाली, 6वी झाली, 7वी झाली, पुन्हा अनगरच्या शाळेत गेला. मग माझं लवकर लगीन झालं आणि तू इकडं आली. मग बरेच वर्ष झालं तू बी माहेराला नाही, मी बी माहेराला नाही, ऐक नाही. मग माहेराला आल्यानंतर एकीमेकीच्या गाठी बिटी होतात. आपला संसाराच्या 4 गोष्टी बोलल्या जातात. पण तसं काय आपल्या जीवनात काय झालं म्हणून कदाचित विसरली असेल. यशोदा म्हणली, तसं बी झालं असेल, काय सांगता येते. मग आसू बापडीजी म्हणले, बर मग काय. अगं अख्ख्या गोकुळामध्ये तुझ्या श्रीकृष्णाचा देखाव्याचा सुंदरतेचा बोलबाला झालाय आणि तुला मुलगा झालाय. मग मैत्रिणीला मुलगा झाल्यावर बघायला यायचं नाही, मग कुणाला यायचं. म्हणून साडी चोळी हार हे सगळं मी तुझ्या पोराला बघायला घेऊन आले आहे असं म्हटल्यावर यशोदा पगळीच. यशोदा तीच यशोदा पगळत नाही, आताची सुद्धा पगळते त्या. म्हणून येणारं गिराईक कसलाय हे जरा यशोदेनं पाहायला पाहिजे आणि मगच आपल्याला एंट्री घरात द्यायची आहे. उगा कोणाला बी एंट्री देत जाऊ नका. आतमध्ये घेतलं, पाणी दिलं, लगेच गॅसवर चहा स्पेशल दुधाचा. का, आपल्या पोराला बघायला आले आहे. आंगडं टोपडं सगळं घेऊन आले आहे. त्याचबरोबर पाडवा झालाय म्हणल्यावर शिल्लक राहिलेलं हार होतं, अर्धा किलो हार घेऊन आले आहे. असं म्हणल्यावर म्हणले दुधाचा स्पेशल चहा करूया. चहा दिला आणि ती पुतना नावाची राक्षसीन त्या बाळाकडे गेली. बाळाचा तिनं आला मला घेतला, आपल्या मांडीवरती घेतलं आणि हातात आणलेलं जे काय होतं ते यशोदेकडं दिलं. आणि यशोदा आतल्या खोलीमध्ये दिलेलं साहित्य म्हणजे ब्लाउज पीस असेल काय असेल ते असेल ते आत कपाटात ठेवायला गेली आणि तिच्यातलं हिची वटी भरण्यासाठी घेऊन यायला तवर 4-5 मिनिटाचा कालावधी लागतो का नाही. हिचं ठेवायचं ना आपलं, बरं तिचं तर तिला कसं द्यायचं, बरोबर आहे की नाही, तिचं तिला देता येत. मग एवढ्या 4-5 मिनिटाच्या काळात श्रीकृष्णानं जरा मजाच केली. का, आईनं अगोदर कपाटात ज्या साड्या आणून ठेवलेल्या होत्या एकीमेकीला द्यायला, श्रीकृष्णानं काय करायचं, तिथंच बोट इकडं तिकडं करायची. काय करायचं, तिथंच बोट इकडं तिकडं करायला लागलं. त्याच्यामुळं काय व्हायला लागलं, वरच्या कप्यातल्या साड्या खाली जायच्या, खालच्या कप्यातल्या साड्या मधी जायच्या. यशोदेला काय साडी लवकर हाताला लागू दिली नाही. एवढ्यात त्या पुतण्यानं डाव साधला. म्हणली हे जे कामच करूया. पुतण्यानं लगेच त्या श्रीकृष्णाला आपल्या स्तनाला लावलं आणि दूध पाजायला सुरुवात केली. श्रीकृष्ण म्हणला, अशी चव माझ्या आईच्या दुधाला नव्हती, चव वेगळीच लागते म्हणला. का, तिनं विशेष त्याच्यामध्ये भरून आलेलं होतं, आणलेलं होतं. श्रीकृष्णानं
त्या पुतण्याच्या स्तनातलं दूध संपलं तरी सुद्धा स्तनाचं तोंड काढलं, विष सगळं प्राशन केलं. आता ती पुतना मोठमोठ्यानं बोंबलाय लागली, अय कृष्णा, अरे सोड सोड सोड. आता कशाचा सोडतोय म्हणला, मासा गळ्याला सापडलाय, तसा काय सोडायचा. सोशले पुताला इने मोहिलेले करो, सोशले पुताला मोहिलेले करो, सोशले पुताला इने मोहिलेले करो, सोशले पुताला इने मोहिलेले करो. रोशनी पुतना रोज मोस करो, रोशनी पुतना रोज मोस करो, रोशनी पुतना रोज मोस करी, सोशले पुताला इने मोहिलेले करो, सोशले पुताला इने मोहिलेले करो, सोशले पुताला इने मोहिलेले करो, सोशले पुताला इने मोहिलेले करो. रोशनी पुतना सुन मुंड केरी, रोशनी पुतना सुन मुंड केरी. आईन संडे बाप रखमा देवी मारो, आईन संडे बाप रखमा देवी मारो, माझ्या कानयाचे नाव भरी घ्यावं नाव भरे, माझ्या कानयाचे नाव, माझ्या कानयाचे नाव भरी घ्यावं घ्यावं, माझ्या कानयाचे नाव भरी घ्यावं घ्यावं. हळूहळू हळूहळू वेळ कमी असल्यामुळं श्रीकृष्ण रांगता रांगता उड्या मारायला लागला. वेळ कमी असल्यामुळं श्रीकृष्ण उड्या मारायला लागला, बाळगोपाळात खेळायला लागला. श्रीकृष्णानं आपले सवंगडी जमवले आणि लहान मुलं गावातनं फेऱ्या मारायचे. एक गवळण होती 8 फुटाची. किती फुटाची? 8 फूट उंचीची. त्यावेळेचे उंची जास्त असायची, आता उंची बी कमी झाली आणि आकार बी कमी झाला. पूर्वीची माणसं धिप्पाड असायची. श्रीकृष्णानं त्या पुतण्याचं विष प्राशन केलं आणि तिथंच धाड दिशी पुतण्याला मारून टाकलं. आणि पुन्हा यशोदा बाहेर येऊन बघतेय तरी एवढं मोठं धड पडलंय आणि त्याला उचलायचं कसं. आता ती बाहेर वाढायचं म्हणलं तर दरवाज्यात बी बसना. श्रीकृष्णानं काय केलं, अशी पालती होती ती अशी एक आंघोळ केली, एक आंघोळ केलं आणि बाहेर वाढायला लावली. बाहेर इशीच्या बाहेर तिला नेऊन टाकलं. पहिलं गिराईक श्रीकृष्णानं संपवलं, पुतना नावाच्या राक्षसनीला मारून टाकलं. हळूहळू श्रीकृष्ण मोठे होत चालले आणि गावातून जात असताना एक उंच 8 फुटाची एक गवळण म्हणजे एक स्त्री गावातून फिरत असताना श्रीकृष्णानं पाहिलं. आणि श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासोबत जात असताना अचानक श्रीकृष्णानं काय केलं, 8 फुटाच्या गवळणीच्या कडेवर दानदिशी उडी मारली. आता तिनं काय त्याला घेतलं होतं. श्रीकृष्णाला कडेवर घेण्यासाठी हात पुढं केला नव्हता, पण असतानाच हे कसं जन्मलं होतं, खोडकर आहे का नाही, त्याच्यावर लिलाच पाहिजे ते आपल्याला. ती गवळण रस्त्याने चालत असताना अचानक तिच्या कमरेवर दान दिशी उडी मारली. बरं, उडी मारल्यावर कृष्णानं गपचीप बसावं का नाही, हळूच तिच्या कृष्णानं त्याचं तोंड तिच्या तोंडाजवळ नेलं. बरं, आता तोंडाजवळ नेल्यावर गपचीप बसला असेल का. त्या गवळणीचा वट श्रीकृष्णानं आपल्या वटानं दातानं कच्च दिशी त्या ठिकाणी चावला. त्याबरोबर त्या गवळणीनं त्याला दान दिशी आदळलं आणि ती गवळण श्रीकृष्णाला म्हणते, आजपर्यंत या गोकुळात माझा कुणी नाद केला आणि तू माझ्या नादाला लागू असं म्हणली आणि तोंडातल्या तोंडात शिव्या देत 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 पुढे निघून गेली. श्री काय म्हणले,
माझा नाद करायचा. श्रीकृष्ण म्हणला संध्याकाळी 8 वाजता बरोबर मारुतीच्या मंदिरामध्ये सगळ्यांनी गोळा व्हायचा. बरोबर 9 वाजता तिच्या घरी कार्यक्रमाला आपण जाणार. का 8 वाजता कसं काय? लाईट घालवणार आहे म्हणला मी. कृष्ण काय म्हणतोय? 8 वाजता मी लाईट घालवणार आहे, 9 वाजता त्यांचं जेवण होणार आहे आणि मग 10 वाजता त्या झोपतील. पाट 5 वाजेपर्यंत आपण काय करायचं आहे? दही, दूध, ताक, लोणी, तिच्या घरी जे काय ते सगळं आपण खाऊन घ्यायचं आहे. सवंगडी सगळे आले आणि आल्याबरोबर 8 वाजता सगळा प्रोग्राम ठरला. सगळे आले, जेवण वगैरे सगळ्यांची त्या गवळणीची झाली, झोपले. आणि पहिलं सवनं असायचं. सवनं काय होतं? सवनं असायचं आणि त्याच्यातून माल वगैरे धन धान्य खाली टाकण्यासाठी असायचं. श्रीकृष्णानं 12-1 वाजता सगळ्या गवळ्याला वरती घेतलं, सवंगड्याला घेतलं आणि वरून मला खाली सोडा म्हणले. वरून खाली सोडलं. विठाला विठाला हो, अगदी 10च मिनिटामध्ये कीर्तनाला या ठिकाणी शेवट होणार आहे. वेळ खूप झालेला आहे. 1-2 खोड्या आपण सांगूया, लीला पाहूया आणि शेवट या ठिकाणी करणार आहोत. श्रीकृष्णाला सांगितलं, सवंगडी सगळे वर आले आणि पेंद्या, सुदामा सगळे वाकड्या वगैरे होते. श्रीकृष्णाच्या कमरेला त्या ठिकाणी शेला बांधला आणि सवण्यातून खाली त्या ठिकाणी सोडलं. श्रीकृष्णानं दही दूध सगळं काही त्या ठिकाणी खाल्लं आणि श्रीकृष्णानं त्या शेल्याला झटका दिला आणि लगेच त्याला त्या ठिकाणी वर ओढलं. दही दुधाचा रबडा त्या ठिकाणी श्रीकृष्णानं केला आणि सगळे आपापल्या घरी निघून गेले. हे गवळी सकाळी उठून पाहतो, गवळण सकाळी उठून पाहते तर काय, आत सगळ्या घरामध्ये दह्या दुधाचा रबडा झाला. आणि तिनं आता हे यशोदेच्या कार्ट्याशिवाय दुसरं तिसरं कोणीच या ठिकाणी आपल्याला करणार नाही असं त्या ठिकाणी वाटलं. म्हणून त्या गवळणीनं आपल्या नवऱ्याला बरोबर घेतलं आणि चला म्हणले यशोदेकडे जाऊया. का? या तिच्याच पोरानं केलेलं कारस्थान आपण त्याला त्या ठिकाणी सांगूया. म्हणून ती गवळण पुढं आणि तो नवरदेव पाठीमाग, असं करत करत सगळेजण चालले. आणि त्या गवळणीनं यशोदेला सांगितलं, तुझ्या श्रीकृष्णानं आमच्या घरी असा दह्या दुधाचा रबडा केला, जरा त्याला समजावून सांग, आम्ही इथं राहावं का न राहावं अशी अवस्था त्या श्रीकृष्णानं. गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे. यशोदे कृष्णाची चालावे, गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे. गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे. त्यावेळेस ती यशोदा त्या गवळणीला म्हणाली, असं बिगर पुराव्याचं बोलायचं, पुरावा सबळ द्यायचा, मग या ठिकाणी न्याय निवाडा केला जाईल. बरोबर आहे का नाही वकील साहेब? पुराव्याशिवाय बोलायचं अशी यशोदा त्या ठिकाणी म्हणाली. आणि मग श्रीकृष्ण म्हणला, यशोदा बी म्हणली आणि ती गवळण पण म्हणली, पुराव्यानिशीच याला आता या ठिकाणी पकडून दाखवतो. पुन्हा श्रीकृष्ण म्हणला, चला एकदा आता हिच्या घरी जायचंय. हिच्या घरी जायचंय म्हणल्यानंतर सगळे हे गवळी झोपले. झोपेतच श्रीकृष्ण काय झाला, रात्री 12 वाजता सवण्यातनं पुन्हा खाली उतरला. उतरल्याबरोबर श्रीकृष्ण म्हणला, आता हिनं काल आपली इज्जत घालवली आहे की नाही, माझी एकट्याची घालवली आहे, पण ह्या दोघांची घालवल्याशिवाय राहणार. श्रीकृष्ण आतमध्ये आले. पलंगावरती ते दोघे जण झोपले होते. कोण? गवळे आणि गवळण.
दाढीची आणि वेणीची गाठ मारली आणि श्रीकृष्ण निघून गेले. पहाटेच्या 4 वाजल्या. गवळण पहिल्यांदा उठली. गवळणच पहिल्यांदा उठत असती. गवळी काय आपला निवांत उठत असतो. ज्या वेळेस गवळण उठायला लागली त्यावेळेस तिच्या वेणीला हिसका त्या ठिकाणी बसला. हिसका बसल्याबरोबर तो गवळी त्या गवळणीला म्हणाला, गवळी गवळणीला म्हणाला, तुला काय कळतं का नाही? आपलं वय कुठं, काय कुठं, बरं दिवस उगवायला लागलाय आणि तू माझ्या दाढीला धरून वडते. कान त्या ठिकाणी बांधली. ही गवळण उंच आणि गवळी 4 फुटाचा, ती 8 फुटाची, ही 4 फुटाचा. दोघे जण उठले. दोघालाही काय उठता येईना. मग तो गवळी म्हणला, आता ही गाठ सोड. गवळणीनं गाठ सोडण्याचा प्रयत्न केला. दोघंही आपदून बसले. पण गाठ काय, ब्रह्मांडाच्या मालकानं बांधलेली गाठ. आपण बांधलेल्या गाठी सुटत नाही, त्यानं बांधलेली गाठ कधी सुटायची, आहे की नाही? म्हणून चाकू आणण्याचा प्रयत्न केला. चाकूनं गाठ कापण्याचा प्रयत्न केला, जाळण्याचा प्रयत्न केला. गाठ काही सुटणाशी झाली. तेव्हा तो गवळी गवळणीला म्हणाला, तू त्या यशोदेच्या कृष्णाला काय म्हणाली होती का? ती म्हणली, होय म्हणली होती. काय म्हणली होती? माझ्या नादाला लागू असं म्हणली होती. कशाला म्हणला? आगीत दिवा लावायला निघाली. मग आता त्याच्याशिवाय आपली गाठ सुटणार. दोघे जण त्या घरातून बाहेर आले. तोपर्यंत श्रीकृष्णानं सगळ्याला सांगितलं, सवंगड्याला, काय, आपापल्या घरच्या ताटल्या घ्यायच्या, आपापल्या घरच्या काटक्या घ्यायच्या आणि ताटल्या वाजवीत वाजवीत गावातनं आपल्या महालापर्यंत यांची दिंडी काढीत आणायची. हे गवळे आणि गवळणी त्यांच्या घरातून बाहेर आले. तेवढ्यात श्रीकृष्णाचे सगळे सवंगडी तिथं पोचले. पोचल्याबरोबर त्यांनी लगेच ताटल्या वाजवायला चालू केलं. गवळी गवळण पुढं पुढं चालायला लागले. त्याच्या पुढे हे वाजंत्री मंडळ वाजत चालत चाललं होतं. आता तो गवळी बारका, गवळण पहिलं लग्नात होतं, नवरदेव पुढं चालायचा, नवरी मागं चालायची. पण आता जमाना उलटा झाला. नवरी पुढं चालायला लागली, नवरदेव मागं चालायला लागला. असंच तिथं झालं. गवळण पुढं, गवळी माग. आणि चालता 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 काय झालं, धुरोळा ओढायचा. धुरोळा ओढला आणि त्या गवळणीच्या नाकामध्ये धुरोळा गेला. तिनं ठस दिशी ठसकायचं. शिंक आली. मागचा गवळी पुढं पडायचा, कारण तो बुटका होता, त्याच्यामुळं गवळी पुढं पडायचा. असं शिंक देत 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 वाजंत्र्याचा गजर करत 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 यशोद्या मैयाच्या दाराच्या ठिकाणी आले. श्रीकृष्ण म्हणला, गिराईक रात्रीचं आलं. आणि त्यांनी त्या गाठीकडे पाहिलं गेला. श्रीकृष्णानं आपल्या तीक्ष्ण नजरेनं पाहिलं. त्यांची गाठ सोडून दिली आणि ते गवळे आणि गवळी यशोदा मैयाच्या पाया पडले आणि सांगितलं, कृष्णाला पुन्हा असं करायला लावू देऊ नको. असं करता 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 यशोदेनं त्याच्या सवंगड्याला सांगितलं, आता कुठवर अशा कोड्या करता, कारण भूक लागलेली आहे की नाही? तुम्ही खेळतच नाही. मग खेळता खेळता श्रीकृष्णाला सांगितलं, बाबा याला जरा खेळायला घेऊन जात जावा. बरं खेळायचं तरी काय? त्यावेळेस कुठल्याच प्रकारचे खेळ नव्हते. मग गायी घ्या, रानावनात जावा, इटू दांडूचा खेळ खेळा, अबक दुबक तिबक अशा प्रकारचे खेळ खेळा. त्याचबरोबर इटू दांडू खेळ खेळा. आणि म्हणजे काय होईल, गायी पण राखल्या जातील, तुमचा खेळ पण होईल आणि चांगली भूक पण लागेल. आणि चांगली भूक लागली की जेवण पण. आता जरा चांगलीच भूक लागली आहे की नाही?